अर्धवेळ ग्रंथपालांना दिलासा, शासन निर्णयातील जाचक अटींमध्ये सुधारणा. वेतन निश्चिती आणि सेवा प्रमाणपत्राबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय. मुंबई. राज्यातील शाळांमध्ये दीर्घकाळापासून कार्यरत असलेल्या अर्धवेळ ग्रंथपालांच्या पूर्णवेळ ग्रंथपाल पदावरील पदोन्नतीसाठी उन्नयन राज्य शासनाने महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. यापूर्वीच्या शासन निर्णयातील काही जाचक अटी शिथिल केल्यामुळे आता पात्र ग्रंथपालांना सुधारित वेतन श्रेणी आणि आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 7 नोव्हेंबर 2023 रोजी या संदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित केला आहे. मुख्य बदल आणि सुधारणा. समान वेतन टप्प्यावर वेतन निश्चिती. यापूर्वीच्या अटीनुसार वरिष्ठ अर्धवेळ ग्रंथपालांना पदोन्नती मिळताना आर्थिक लाभ मिळत नसल्याची तक्रार होती. आता नवीन निर्णयानुसार पात्र ग्रंथपालांची वेतन निश्चिती समान वेतन टप्प्यावर करण्यात येईल. 1996च्या निर्णयानुसार लाभ पदोन्नती मिळालेल्या ग्रंथपालांना 12 ऑगस्ट 1996च्या शासन निर्णयानुसार वेतन व इतर अनुज्ञेय फायदे दिले जातील. मात्र हे आर्थिक लाभ 13 एप्रिल 2023 मूळ शासन निर्णयाची तारीख पासून लागू होतील. सेवा प्रमाणपत्राची अडचण दूर. अट क्र. 2 नुसार संबंधित ग्रंथपालांनी यापूर्वी केलेल्या एकूण सेवेचे प्रमाणपत्र देण्याचे बंधन आता संबंधित शाळा किंवा संस्थेवर असेल. यामुळे अनेक वर्ष सेवा करूनही प्रमाणपत्राअभावी रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. अटी शिथिल का केल्या? 13 एप्रिल 2023च्या शासन निर्णयातील अट क्र. 5 मुळे वरिष्ठ ग्रंथपालांना आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या विनंतीची दखल घेऊन वित्त विभागाच्या मान्यतेने शासनाने हा सुधारात्मक निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून अर्धवेळ काम करणाऱ्या ग्रंथपालांना आता सन्मानाने पूर्णवेळ पदाचे वेतन आणि फायदे मिळतील. तांत्रिक अडचणींमुळे रखडलेली ही प्रक्रिया आता गतिमान होईल. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.